विकास काही लोकांच्या मध्ये उभा राहून गावाच्या विकासाबद्दल बोलत होता. हे बघा भावांनो, आपल्या गावामध्ये जर रेल्वेची सुविधा आली तर किती फायदा होईल आपल्याला. आपण पहाडातून सोप्या पद्धतीने खाली जाऊया आणि सगळ्या मुलांना शिक्षा मिळेल आणि आपल्याला व्यापार सुद्धा मिळेल. अरे विकास, तुझे हे सगळ्यात मोठे मोठे विचार आमचे उपाशी पोट नाही भरू शकत. आधी स्वतःचं पोट भर आणि मग गावाची चिंता कर. जमीनदार साहेब, बघा हा परत आपल्या रेल्वे गाडीचा रट्ट लावून बसलाय. अरे विकास, तुझ्यासारखे शिकले सवरलेले लोक स्वप्नाताच्या आयुष्यात जगतात. पहिले आपल्या वडिलाची मजदुरी तर वाचव, मग गावामध्ये ट्रेन आणशील. विकास गपचूप घरी जातो. विकास आपल्या छोट्याशा घरामध्ये होता. त्याची बायको आकांक्षा त्याला बोलते, तुम्ही पूर्ण दिवस गावामध्ये जाऊन विकास करण्याबद्दल बोलत असता. काय मिळालं तुम्हाला आतापर्यंत? त्यांची खिल्ली आणि त्यांचे ठोमणे. आकांक्षा, मी काही चुकीचे नाही बोलत आहे. जेव्हाही मी गावाच्या भविष्याची पर्वा करतो ते यामध्ये वाईट काय आहे? मला तुमच्या ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी नाही ऐकायच्यात. मला फक्त इतकंच माहिती आहे की मला दररोज तुमच्यामुळे गाववाल्यांचे ठोमणे ऐकून ऐकून परेशान झाली आहे. तेव्हा त्याचे बाबा बलदेव तिथे येतात आणि विकासला बोलतात, विकास, हे कधीपर्यंत चालणार? मी आता अजून मजदुरी नाही करू शकत. माझे हाड आता उत्तर देत आहेत. हो बाबा, मी समजू शकतो, पण मी या गावाला बदलायचं स्वप्न बघितलंय. स्वप्नांपासून पोट नाही भरलं जात पोरा. मी तुला शिकवलं सवरवलं हे समजून की तू एक दिवस नोकरी करशील आणि या घराला सांभाळशील, पण तुझी नोकरी तर कुठं लागतच नाहीये. बाबा, मी खूप जागी प्रयत्न केला पण मला कुठेच यशच नाही मिळत आहे. ऐक मुला, मी तुला 10 दिवसाचा वेळ देतोय. जर 10 दिवसात तुला कुठे नोकरी नाही मिळाली तर तुला माझ्यासोबत विटेच्या भट्टीवरती काम करावं लागेल. रात्रीच्या वेळेस आकांक्षा जेवण वाढताना त्याला बोलते, तुम्ही इतके परेशान का वाटत आहात? बाबांनी जे बोललं आहे त्याच्यामध्ये चुकीचं काय होतं? मी समजू शकतो अशंता, पण मला असं वाटतंय की मी काही खूप मोठं करू शकतो. विटेच्या भट्टीवर काम करण्यासाठी मी अभ्यास नाही केलाय. पण तुम्ही केव्हापर्यंत वाट बघणार? नोकरी मिळणं इतकं सोपं नाहीये. बाबांचं आता वय झालं आहे. हे कुटुंब त्यांनीच सांभाळलं आहे. आता तुमची वारी आहे. पण आकांक्षा, हे सगळं काही दिवसांसाठीच तरी, पण तुम्ही त्यांच्याबरोबर काम करा. जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित नोकरी नाही भेटेल, याने तुम्हाला अनुभव पण मिळेल आणि कुटुंबाला सहारा सुद्धा. दुसऱ्या दिवस विकास आपल्या बाबा बलदेव बरोबर भट्ट्यावर पोचतो. जमीनदाराची बायको अर्चना मजदुरांना काही सांगत होती. जसंच ती विकासला बघते तिला हसू येतं. अरे, हा तर आपल्या गावातला विद्वान आहे. काय झालं विकास, तुला पण आता विटा बनवण्याचं काम भेटलं आहे का? सगळं काम सम्मानजनक असतं. अशा गोष्टी करणं तर तुला खूप आवडतं. पण जेव्हा मी तुला बोलले होते की आपल्या बाबांची येऊन मदत कर, तेव्हा तर तुला हे काम छोटं वाटायचं. विकास तिच्या बोलण्यावर अजिबात लक्ष देत नाही. काम करताना विकास 2 मजदूर भीमा आणि बलियाला हळूहळू एका दुसऱ्याशी बोलताना ऐकतो आणि तो त्यांच्या जवळ जातो आणि त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतो. मी तपासणी केलीये. भट्टापूरच्या गावाच्या घाटीच्या खाली खूप मोठ्या प्रमाणात खनिज दबलं गेलंय. जर आपण त्याला काढलं तर आपण खूप श्रीमंत बनू शकतो. हो हो, पण आपल्याला हे काम खूप लपून करावं लागेल. लोकांना कुठलाच शंका नाही आला पाहिजे. विकास हे सगळं ऐकतो आणि अचंबित होतो. तो सरळ अर्चनाकडे पोचतो. अर्चनाजी, मला तुमच्यासोबत एक महत्वाचं बोलायचंय. काय झालं विकास? काय विटा उचलता उचलता तुला नवीन योजना तर नाही सुचली? हा चेष्टीची वेळ नाहीये. माझ्या भट्टीवर काम करणाऱ्या 2 व्यक्तींची गोष्ट ऐकलीये. ते घाटीच्या खाली लपलेल्या खनिजाला घेऊन काहीतरी कट रचतायत. काय बोलत आहेस तू? त्यांचे नाव भीमा आणि बलिया आहे. ते ह्या गावाचे नाहीयेत. तू इतक्या विश्वासाने कसं बोलू शकतोस? मी त्यांचं सर्व काही बोलणं ऐकलेलं आहे. हे बघ विकास, तुझ्या बोलण्यावर विश्वास पण ठेवेल तर आपण काय करू शकतो? जर काय घाटीच्या खाली खनिज दाबलेलं आहे तर ते आपल्या काहीच कामाचं नाही. ह्या गावामध्ये यातायातचं काहीच साधन नाही आहे. आम्ही खनिजला काढून पण बाहेर घेऊन नाही जाऊ शकत. विकास गप्प राहतो. तो विचारात पडतो आणि तिथून निघून जातो. पण विकासाला हे माहित नव्हतं की भीमा आणि बलिया
झाडांमध्ये लपून त्याची आणि अर्चनाचं बोलणं ऐकत होतं. विकासने आपलं भांडं फोडलंय. जर त्याने गाववाल्यांना ही गोष्ट सांगितली तर आपला प्लान पूर्ण चौपट होणार. आपल्याला त्याला थांबवावं लागेल. याच्या आधी की त्याने पहिले कोणाला आधी सांगावं, आपल्याला जमीनदारची पत्नी अर्चनाला उचलून घ्यावं लागेल. हो, आणि त्याच्यासोबत त्याची बायको आकांक्षाला सुद्धा. याच्यामुळे तो आपली गोष्ट ऐकण्यासाठी मजबूरच राहील. विकास झोपून उठतो आणि आपल्या बायको आकांक्षाला बघतो की ती घरी नाहीये. तिला चोहीकडे शोधल्यानंतर त्याला एक कागद मिळतो ज्याच्यावर लिहिलेलं होतं, आम्ही तुझ्या पत्नीला उचलून घाटीमध्ये घेऊन आलोय. जर तू ती खनिजवाली गोष्ट कोणा दुसऱ्याला सांगितलीस तर हे तुझ्यासाठी चांगलं नाही असणार. विकास चिठ्ठी वाचतो आणि घाबरतो. तेव्हा तिथे जमीनदार येतो. त्याच्या हातामध्ये पण एक तशी चिठ्ठी होती. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. माझ्या बायकोचं अपहरण झालंय. जर तू तिला वापस घेऊन नाही आला तर तुझ्या वडिलांसाठी चांगलं नाही होणार. विकास जंगलाकडे जातो. विकास झाडाच्या खाली जाऊन रडायला लागतो. देवा, मी असं काय केलंय की माझ्या बायको आणि गावावर असं संकट आलंय. तिथे एक हरिण येऊन उभा राहतो. तो काही वेळेसाठी विकासला बघतो. अचानक एक वाघ येतो आणि हरिणावर झपटण्यासाठी तयार होतो. याला वाचवावं लागेल. विकास वाघाच्या आणि हरिणाच्या मध्ये उभा राहतो. वाघ माणसाच्या आवाजामध्ये बोलतो, माझ्या रस्त्यातून बाजूला हो. हा माझा शिकार आहे. तू माणसांसारखं कसं बोलू शकतोय? मी एक मायावी वाघ आहे आणि हे माझं भोजन आहे आणि मला याला खाण्यापासून तू नाही थांबवू शकत. जर तुला काही खायचंय तर मला खाऊन घे, पण या निर्दोष हिरणाला सोडून दे. अचानक वाघ आणि हरिण रंगीत किरणांबरोबर तिथून गायब होतात. त्यांच्या जाग्याटी एक सुंदर पुरुष प्रकट होतो. मी वनरक्षक आहे. तू एक मोठं बलिदान देण्याचं इच्छा व्यक्त करतोय. सांग, आता तुझी काय इच्छा आहे? माझ्या आणि जमीनदारच्या पत्नीचं अपहरण झालंय. गावामध्ये जायचं याचं काही साधन नाहीये की आम्ही आमच्या बायकोला वाचवू शकतो. मी तुझ्या भलाईसाठी आणि गावाच्या भलाईसाठी काही विशेष करेल. वापस विटेच्या भट्टीवर जा. विकास विटेच्या भट्ट्यावर पोचतो. अचानक भट्ट्यामध्ये एक धमाका होतो. जेव्हा तो धुगट बाजूला होतो तर तिथे विटाची एक जादुई ट्रेन तयार होते. ट्रेन मधून एक आवाज बाहेर येते, मी जादुई विटांची ट्रेन आहे. माझा मालक विकास आहे. ते मला जिथे बोलतील मी तिथेच जाणार. विकास ट्रेनच्या आत जातो आणि गाववाल्यांना पण बोलवतो. सगळे आतमध्ये या. ही ट्रेन आपल्याला घाटीपर्यंत घेऊन जाईल. गाववाले हळूहळू ट्रेन मध्ये चढायला लागतात. विकास ट्रेनला बोलतो, आम्हाला घाटीपर्यंत पोहोचवा. जादुई विटांची ट्रेन गडगडाहट बरोबर जंगलाच्या रस्त्याने घाटीच्या जवळ जाऊन पोचते. घाटीच्या किनाऱ्यावर भीमा आणि बलिया उभे होते, जे खजान्यावर कब्जा करण्याचा निर्णय घेत होते. हा आवाज कसला आहे? हा तर रेल्वे सारखा वाटतोय, पण या जंगलाच्या मधोमध्ये ट्रेन कशी येऊ शकते? जादुई ट्रेन घाटीच्या जवळ येते आणि थांबते. दरवाजे उघडतात आणि विकास बरोबर गाववाले पण खाली उतरतात. ट्रेनला बघून भीमा आणि बलियाचे डोळे मोठे मोठे होतात. अर्चना आणि आकांक्षा जे तिथे कैद होत्या त्या विकासला बघतात आणि खुश होतात. विकास, मला माहित होतं की तू मला वाचवण्यासाठी नक्की येणार. तुम्हाला बघून मला खूप खुशी होत आहे. विकास ट्रेनकडे वळतो आणि एका स्वरमध्ये आदेश देतो, हे मायावी ट्रेन या रंगीत दोघांना प्रकाश पकडून घे. येतो आणि भीमा आणि बलियावर पडतात आणि काही क्षणांमध्ये ते दोघे जण ट्रेनमध्ये बनलेल्या कैदखान्यामध्ये आपल्याला पाहतात. हे काय होत आहे? हे सगळं तू केलं विकास. तू आमच्या गावातलं खनिज चोरण्याचा प्रयत्न केलास आणि गाववाल्यांना नुकसान पोहोचवायचा प्रयत्न केलास. आता तू तुझ्या कर्माची फळं भोगशील. विकास गाववाल्यांकडे वळतो आणि एकदम जोशवाल्या अंदाजामध्ये म्हणतो, मित्रांनो, आपल्या ह्या गावाच्या खाली वेशीमध्ये खूप मोठ्या खनिजाचं भंडार आहे. आता आपल्याला कोणावरती निर्भर राहायची गरज नाहीये. या खनिजाला इथून आपण काढून शहरामध्ये विकून टाकू आणि आपल्या गावाचा विकास करूया. जमीनदार विकासकडे येतो. विकास, मी तुझ्या बोलण्याचा नेहमी मजाक उडवला, पण आज मी मानून गेलोय. तू आमच्या गावाला खरंच बदलण्याची ताकद दाखवलीयस. विकास,
मी कायम तुझी खिल्ली उडवली आहे आणि तुझ्या विचारांना चुकीचं ठरवलं आहे. आज मला माझ्या चुकीचा अहसास झाला आहे. मला माफ कर रे. माफी मागायची काही गरज नाहीये. आता आपण सगळे मिळून आपल्या गावाला पुढे न्यायचं आहे. त्या दिवसापासून गाववाले मिळून खनिज काढण्याचं काम सुरू करतात. जादुई ट्रेन खनिजला घाटीतून गावामध्ये पोहोचवण्याचं काम करते. हळूहळू गावाचं दृश्य बदलून जातं. जिथे पहिला झोपड्या होत्या तिथे आता सुंदर घरं, स्कूल, हॉटेल आणि बाजार बनलेलं होतं आणि विकासच्या गावामध्ये चोहीकडे आनंद आणि समृद्धीचा माहोल होता.